क्रिकेट संघाच्या सलामीच्या जोडीची, त्यांच्या बिनीच्या जोडीची, त्याहीपेक्षा दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण आपला अतिरिक्त खेळाडू, आपला 12th मॅन, आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी बसवा, अशी विशेष सूचना आपणास दिली जाते ती या आयोजन कमिटीकडनं. चला बॅटर, विनंती असेल जय भीम शिरवल क्रिकेट संघ संघनायक आपली सलामीची जोडी, बिनीची जोडी मैदानावरती पाठवा. ट्वेल्थ मॅन जय भीम शिरवल क्रिकेट संघ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. त्याचबरोबर भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू प्लीज, वारंवार सूचना दिली जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये या. नाणेफेक पराभूत झाल्यानंतर जय भीम शिरवल क्रिकेट संघाला निमंत्रण मिळते फलंदाजीचं व ते निमंत्रण हसतमुखाने स्वीकारत आघाडीचे 2 फलंदाज डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूला डावकुऱ्याचा फलंदाज विकास शिरसाट व विकास शिरसाटला योग्य व तोलामोलाची अशी साथ देण्यासाठी त्याचा सहकारी मैदानावरती संकल्प चौकेकर आपल्याला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ काय तर डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती सुसज्ज होते ती जय भीम शिरवल क्रिकेट संघाच्या बाजूने, तर दुसऱ्या बाजूने भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाकडनं आघाडीचा गोलंदाज, बिनीचा गोलंदाज, पहिला प्राथमिक गोलंदाज सज्ज होतोय हे पाहणं उत्सुकतेचं. चला 12th मॅन प्लीज, लास्ट कॉल, कॉपरेट आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. नाणेफेक विजय ठरत प्राथमिकता पहिलं षटक हाताळण्यासाठी भरवशाचा गोलंदाज भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाकडनं सज्ज होतोय तो अर्थातच रजत कदम व रजत कदमच्या विरोधामध्ये तोडफोड अशी फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो डावकुऱ्याचा विकास शिरसाट आणि विकास शिरसाटच्या जोडीला संकल्प चौकेकर. ही डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावर विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना, त्याहीपेक्षा निर्बंध आघाडीच्या षटकात नाममात्र 2 खेळाडूंना मुभा सीमारेषेवरती सीमारक्षण करण्याची, तर राहिलेले या ठिकाणी 7 खेळाडू का तर गोलंदाज यष्टीरक्षक यांचा अपवाद आपण वगळतोय व तो अपवाद वगळता नाममात्र 7 खेळाडूंना मुभा सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करण्याची व तदनंतर सजविलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना व त्याला अनुसरून गोलंदाजी करण्याच्या ठाम इराद्याने प्राथमिकता प्रमुख पंच सुशील शेडगे सर यांना पार करत त्यांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी भरविशाचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो अर्थातच भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाकडनं रजत कदम व त्याच्या तिखट अशा मारायला बोतट ठरविण्याच्या इराद्याने स्ट्राईकला डावकुऱ्याचा फलंदाज विकास शिरसाट. ज्यावेळी पहिला चेंडू गुड लेंथ वरती पडतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू अनपेक्षित उंची गाठतोय, केवळ दिशा ही शॉट थर्डमॅनला दर्शविले विकासने व आघाडीच्या पहिल्या षटकात, जोखीमेच्या षटकात, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात अतिरिक्त मोठे फटके टोलवण्याची जोखीम ही पहिल्या चेंडूपासून न घेता केवळ दिशा ही देतोय एका आखूड अशा टप्प्याच्या चेंडूला विकास व एकेरी धाव्याच्या साथीनं धावांचा आघात होतोय, धावांचं खातं खोललं जात आहे ते जय भीम शिरवल या क्रिकेट संघासाठी. ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरवरती फटका हा सजविलाय सर्कलमध्ये छोटे खाने, एक युवा अनुभवी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. झेल टिपण्याचा परिपूर्ण प्रयत्न, ज्यावेळी प्रयत्न राहतोय केवळ चेंडू हातांना स्पर्श करतोय, वज्रमुठीतनं निसटतोय, परिणामतः झेलबाद होण्यापासून बचावतोय, ती विपदा ते अरिष्ट ते संकट कुठेतरी टळताना दिसतंय डोकीवरनं विकास शिरसाटच्या व निघालेल्या एकेरी धावेच्या साथीनं आघाडीचं जोखीमग्रस्त षटक, त्यातील 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त. ज्यावेळी लेग ब्रेक, लेग कटर पद्धतीचा चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती, टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगात चेंडू यष्टीरक्षक प्रशांतच्या हाती विसावतोय. चेंडूवरती फटका टोलवायचा की चेंडू सोडून द्यायचा या द्विधा विवंचनेत फलंदाज संकल्प चौकेकर जखडबंद होतोय व त्याचा परिणाम आपण मैदानावरती पाहतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय तो मैदानावर.
ज्यावेळी लेग ब्रेक, लेग कटर, चेंडू बॅटला स्पर्श करतोय, यष्टिरक्षक झेल टिपतोय व झेल टिपल्यानंतर जी सासपडत फलंदाजी आपण मैदानावरती अनुभवत होतो फलंदाज संकल्प चौकेकरची, ती खेळी समाप्त होत आहे व निराश वदनाने, दुःखी मनाने, खिन्न मनाने मैदानाचा रस्ता सोडावा लागतोय. तो संकल्पला व परिणामता पॅव्हिलियनचा आसरा घ्यावा लागतोय, तो डीजेच्या साथीनं. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवायचा होता फलंदाज संकल्प चौकेकरला, मात्र वेगाचा अंदाज जो मनामध्ये गोलंदाजाने बांधला होता त्याही पेक्षा प्रचंड वेगात चेंडू येतोय व जी मनीषा आपल्या उराशी फलंदाज बाळगतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फटका टोलविण्याची, त्या प्रयत्नाला कुठेतरी पूर्णविराम, परिणामता झेल हा टिपला जातोय व नवीन फलंदाज, मधल्या फळीतील फलंदाज, तंत्रशुद्ध फलंदाज, त्याही पेक्षा आक्रमक फलंदाज मैदानावरती संतोष साळुंके या संघातील आयकॉन खेळाडू दाखल होतोय तो मैदानावर व त्याच्या विरोधात सफलता प्राप्त गोलंदाज मिस्टर रजत कदम. यावेळी ओव्हर पिच आल्या आल्या आक्रमक असा फटका डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, अनुभवी तटस्थ पंचांचा इशारा केवळ येणं यावेळी बाकी असेल. पंच परस्पर विरोधी या ठिकाणी मैत्रीपूर्वक असा संवाद हा साधतायत व मैत्रीपूर्वक संवादातनं योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल. तोपर्यंत चेंडू या ठिकाणी मधल्या यष्टीवरती टप्पा पडल्यानंतर फिरक प्राप्त करतोय व जो आडव्या बॅटने फटका सजविलाय गेल्या पाऊले मैदानावरती फलंदाज संतोषनं तो फटका नेमकं किती धावांचं योगदान देतोय तो अर्थातच जय भीम शिरवल क्रिकेट संघाला याची निश्चिती केली जाते ती अनुभवी तटस्थ पंचांकडनं. सर धावा किती आताच्या फटक्यावरती? षटकाराचा इशारा येतोय, उत्तुंग नंबरबेरी फटका आल्या पाऊले निघतोय फलंदाज संतोष साळुंकेच्या बॅटमधून. याही वेळी लेग ब्रेक कटर, लेग कटर पद्धतीचा चेंडू, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू बॅटला स्पर्श करतोय, फटका सजवायचा होता तो डीप लॉंग ऑफ किंवा डीप लॉंग ऑन वरती, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू फिरक प्राप्त करतोय, चेंडू वळसा घेतोय व तदनंतर शॉर्ट थर्डमॅन नंतर वाईडिश गलीपर्यंत चेंडू पोहोचतोय. एकेरी धाव मिळते फलंदाज संतोष साळुंकेला आणि त्या एकेरी धावेच्या साथीनं आघाडीचं पहिलं जोखीमग्रस्त षटक, बिनीचं पहिलं प्राथमिक षटक मैदानावरती समाप्त होतंय आणि सांघिक धावफलकाचा विचार केला तर तब्बल 9 धावा धावफलकावरती झळकवितोय प्रथम फलंदाजी करताना जय भीम शिरवल क्रिकेट संघ. या महत्वपूर्ण आजच्या बिनीच्या दिवसातील प्राथमिक दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये नाणेफेक जरूर पराभूत होतोय व नाणेफेक पराभूत झाल्यानंतर क्षणिक नाराजीच्या संकटात न उडवता जे निमंत्रण सपसेल मैदानावरती फलंदाजीचं मिळतंय ते निमंत्रण त्यांनी बरखुबीने स्वीकारलंय. सलामी दिली संकल्प चौकेकर, त्याच्या साथीनं डावकुऱ्याचा फलंदाज विकास शिरसाटने, मात्र थोडासा कमनशिबी मैदानावरती संकल्प ठरतोय. या ठिकाणी बाद होतोय. तदनंतर संतोषची पावलं मैदानावर, आघाडीचं पहिलं षटक मैदानावरती समाप्त. तदनंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्या डावातील दुसरं षटक हाताळण्यासाठी फैजान हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक
पहिल्या डावातील दुसरं षटक, त्याहीपेक्षा आता निर्बंध समाप्त होताना दिसतील ते भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकांवरचं आहे. कारण पहिलं षटक केवळ 2 खेळाडूंना मुभा सीमारेषेवरती सीमारक्षण करण्याची. यावेळी ते निर्बंध नियमावली समाप्त. तब्बल 5 खेळाडू हे सर्कलच्या पलीकडे सीमारेषेवरती तैनात राहिलेले 4 खेळाडू 2 पंचांना घेरून 2 फलंदाजांना घेरून क्षेत्ररक्षण करतील व हे देखील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो फैजान खान. यावेळी पंचांच्या ठीक उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट, त्याच्या विरोधामध्ये ज्याने आल्या पावली 1 षटकार मैदानावरती ठोकलाय व स्वतःच्या आगमनाची त्याने वर्दी दिली आहे, तो भरवशाचा फलंदाज स्ट्राईकला सज्ज होताना दिसेल, तो अर्थातच संतोष साळुंखे. चला, बराचसा वेळ घेतला जातोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ प्लीज, अजूनही तब्बल 10 सामने होणं बाकी या सामन्यानंतर. यावेळी पहिला चेंडू फुलरलेन पद्धतीचा ऑन साइडला फटका सजवायचा होता फ्लिक ऑफ द रिस्टचा, मात्र प्रचंड वेगात चेंडू हाताला जातोय. फैजानकडनं वेगाचा थांग पत्ता देखील फलंदाज संतोषला नव्हता. परिणामत चेंडू चखवितोय फलंदाजाला. चेंडू थेट यष्टिरक्षक प्रशांतच्या दिशेने विसावतोय व निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीचं पहिलं षटक तर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त. ज्यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, कमजोर चेंडू, वॉर्मअप पद्धतीचा चेंडू, मोठा फटका टोलविण्याचा या ठिकाणी पवित्रा हा असफल ठरतोय. याही वेळी प्रचंड वेगात चेंडू, मिस टायमिंग फटका निघतोय तो शॉर्ट मिड विकेट वरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत सर्कल मधनं या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट पर्यंत पोहोचतोय एकेरी धाव ही दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती सहज मैदानावरती घेतले फलंदाज संतोषने. निघालेल्या एकेरी धावेच्या साथीनं तो स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय व यावेळी स्ट्राईक डावकुराताचा फलंदाज विकास शिरसाटला घेऊ देतोय, जो फलंदाज यंदाच्या मोसमात बऱ्यापैकी इन्फॉर्म अनेक मैदानावरती ज्याची बॅट टळपताना आपण पाहिली त्या फलंदाजाकडे स्ट्राईक असेल ती तिसऱ्या चेंडूसाठी. याही फुलटॉस पद्धतीचा चेंडू, कमजोर चेंडू, फटका सजविला येतो डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, मात्र यावेळी घोषांकी क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. आमचे पंच या ठिकाणी धावा कळवित आहेत. ते अर्थातच दोन धावा मिळत आहेत या चेंडूवरती आणि निघालेल्या 2 धावेच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय तो 12 धावा धावफलकावर. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ आज समाप्त. आघाडीच्या षटकातील 6 चेंडू तर दुसऱ्या षटकातील 3 चेंडू हे समाप्त. चौथ्या षटकासाठी वेगवान गोलंदाज फैजान खान सज्ज होतोय तो राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त मोठा पवित्रा न घेता केवळ सन्मानजनक पवित्र्यात, सुरक्षात्मक अशा पवित्र्यात सन्मान हा योग्य चेंडूला दिलाय. खराब चेंडूवरती आक्रमण करणं, योग्य चेंडूचा सन्मान करणं हा क्रिकेटमधील अलिखित नियम व त्या अलिखित अशा नियमाचं तंतोतंत पालन मैदानावरती करतोय तो विकास शिरसाट व निघालेल्या एकेरी धावेने खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा सांघिक धावफलक बदलतोय तो नाममात्र 13 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडू असतील ते या षटकातील बाकी. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू, फलंदाज सफल होतोय, उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. परिणामता फटका टोलविण्यासाठी क्षेत्राची निवड करतोय मिड विकेटला. मात्र अक्रॉस द लाईन इज द बॅड लाईन इन टेनिस बॉल क्रिकेट व त्या शैलीत कुठेतरी फटका सजविताना संकटात सापडतोय संतोष. सुवर्ण भेट नव्हती चेंडू आणि बॅट यांची, त्याहीपेक्षा चेंडू योग्य पत्त्यावरती पडतोय तो फैजान खानच्या. यावेळी फटका फसलाय डीप मिड विकेट वरती. या ठिकाणी फटका हवेत विरतोय, परिणामतः झेल टिपला जातोय व कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटमधील उक्ती, त्या उक्तीला साजेशी कामगिरी रजत कदम करतोय व 1 षटकार टोलवत जो फलंदाज अति धोकादायक ठरू पाहत होता मैदानावरती तो फलंदाज यावेळी संतोष साळुंखे. बॅक टू द पॅव्हिलियन, बॅक टू द डगआउट. यस डीजे. चेंडूचा टप्पा ओव्हर पिच, अर्थातच बॅटच्या मुखावाटे डीप
डीप मिड विकेट वरती मोठा फटका हा सजवायचा होता फलंदाज संतोष साळुंकेला, मात्र जे अपेक्षित अंतर चेंडूने गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू न गाठता फटका फसतोय, झेल टिपला जातोय मिड विकेट सीमारेषेवरती रजत कदमच्या माध्यमातून व जी उत्तरोत्तर खेळी एका षटकारानं रंगत जाताना दिसत होती, बहरत जाताना दिसत होती. संतोषची त्या खेळीला पूर्णविराम लागतोय. परिणामतः यावेळी त्याला मैदान सोडावं लागतोय व डगआउटचा आसरा घ्यावा लागतोय. त्याची उणीव भरून काढायची, त्याची कसर ही भरून काढायची. त्यासाठी नवीन फलंदाज सुशांत खाडेगावकर मैदानावरती सज्ज होतोय. तो मधल्या फळीतील फलंदाज व त्याच्या विरोधामध्ये तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय. ज्यावेळी वेगवान असा चेंडूचा टप्पा या ठिकाणी डाव्या यष्टीवरती चेंडू पॅडला स्पर्श करतोय. फटका शॉर्ट फाईन लेग वरती लेग वाईच्या स्वरूपात या ठिकाणी धाव निघतंय असा इशारा येतोय सर सुशील शेडगे यांचा व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 14 धावा या दोन गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती फॉलिंग स्वीपचा फटका हा सजविलाय. स्पर्धेच्या घोषंकी क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. डी झोन मध्ये चेंडू पोहोचतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचतोय. 2 धावा असल्याचा इशारा ज्यावेळी प्रमुख पंच सुशील शेडगे सरांचा आलाय व त्या 2 धावेने सांघिक धाव फलक गवसणी घालतोय आतापर्यंत 16 धावांना. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचतोय. केवळ एकेरी धाव असल्याचा इशारा यावेळी पंचांचा येतोय व त्या एकेरी धावेच्या साथीनं लक्ष्य कुणकेरकरच्या गोलंदाजीवरती सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय. तो 15 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. तिसऱ्या षटकाला जसा प्रारंभ होतोय केवळ 2 धावा आघाडीच्या 2 षटकात निघतायत. यावेळी वेगवान चेंडू गोलंदाज लक्षाकडनं हाताळला जातोय. चेंडू बॅटला स्पर्श न करता थेट यष्टिरक्षक प्रशांतच्या हाती विसावतोय. निर्धाव चेंडूच्या साथीनं खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूंचा तिसऱ्या षटकातील आणि सांघिक धाव फलक कासवाच्या धावगतीनं मंद गतीनं पुढे सरकतोय. तो केवळ 15 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आक्रमक अशी गोलंदाजी होते ती दुसऱ्या बाजूनं भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या गोलंदाजांची. ज्यावेळी बरखुबीने आडव्या बॅटने फटका हा सजविलाय. विरोधामध्ये लक्षा कुणकेरकरच्या एकेरी धाव चित्त्याच्या चपळाईनं दुसरी धाव हरणाच्या धावगतीनं मैदानावरती दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत व जी 2 धावांची उपयुक्त अशी लहर क्रमप्राप्त अशी लहर मैदानावरती निघते. त्या 2 धावेने सांघिक धाव फलक सहज मैदानावरती बदलतोय. तो 17 धावा. यानंतर होणारा महत्वपूर्ण तिसरा सामना सनराइज हडवल त्यांच्या विरोधात आरवाय फायटर बोर्डवे क्रिकेट संघ. जशी ही इनिंग समाप्त होईल, जसं हे 4 षटकांचं सत्र समाप्त होईल, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना मी प्राथमिक पुकार या ठिकाणी देतोय. आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. यानंतरची लढत आजच्या दिवसातील तिसरी लढत सनराइज हडवल त्यांच्या विरोधात भिडताना दिसेल. तो आरवाय फायटर बोर्डवे हा क्रिकेट संघ. एकंदरीत या फटक्यावरती वायडिश गेलेल्या एकेरी धाव व त्या एकेरी धावेच्या साथीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक नाममात्र 18 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती सुशांतच्या बॅटमधनं फटका डीप मिड विकेट वरती. क्षेत्ररक्षक डीप मधनं स्वतःचं सर्वस्व क्षेत्ररक्षणामध्ये झोकतोय जोपर्यंत चेंडू अडविला जातोय. एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे सहज वळविली आहेत या दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावे स्वरूप महत्वपूर्ण क्षणी 3 षटक 18 चेंडूंचा खेळ देखील मैदानावरती समाप्त होतोय आणि सांघिक धाव फलकाचा विचार केला तर सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 20 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 20 loss of 2 wicket after complete 3 over last over in progress 6 ball are remaining. महत्वपूर्ण अंतरिम 6 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी राहतोय व त्या 6 चेंडूंमध्ये नेमका कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाकडनं हे पाहणं असेल ते उत्सुकतेचा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय.
21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अंतरिम षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. एक विशेष अशी सूचना आहे, ज्या ठिकाणी जे डीप स्क्वेअर लेगला डावकुऱ्या त्याच्या फलंदाजामध्ये आपल्याला निर्बंधित क्षेत्र दिसतंय, त्या निर्बंधित जर का चेंडू क्षेत्रात गेला तर एकच धाव डिक्लेअर असेल असा इशारा. मात्र जी रेषा देखील आखली गेली त्याच्या अलीकडे चेंडू गेला तर धावून धावा पूर्ण या कराव्या लागतील. गोलंदाजीच्या आक्रमणावर अंतरिम षटकामध्ये गोलंदाज गणेश गोडे यावेळी सज्ज होतोय. पहिला चेंडू तोलवायचा होता विकास शिरसाटला, मात्र चेंडूवरती वेग कमी, मंदगतीचा चेंडू, स्लोवर वन पद्धतीचा चेंडू सपसेल चखवितोय मैदानावरती विकासला आणि निर्धाव चेंडूच्या साथीनं शेवटच्या षटकाला अंतरिम षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज गणेश गोडे. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गणेश गोडे. षटकातील दुसरा चेंडू त्याच्या विरोधामध्ये सलामीवीर विकास शिरसाट. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने पोहोचतोय व यॉर्कर लेन पद्धतीच्या चेंडूवरती कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं फलंदाज विकासकडे. याचाच अर्थ काय तर निर्धाव चेंडू गणला जातोय गोलंदाज गणेश गोडेच्या गोलंदाजीवरती आणि त्या निर्धाव चेंडूंना आता केवळ 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. आखोट टप्प्याचा चेंडू हा प्रकार, त्याच्यावरती फटका सजविलाय डीप स्क्वेअर लेग वरती. केवळ एकेरी धाव यावेळी घोषांकित स्वरूपात निर्बंधित स्वरूपात मिळते. ती प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय भीम शिरवल क्रिकेट संघाला या दुसऱ्या सामन्यामध्ये एकेरी धावेच्या साथीनं अंतरिम षटक आतापर्यंत किफायतशीर मारा म्हणावा लागेल. तो गणेश गोडे सारख्या कसलेल्या गोलंदाजाचा केवळ 3 चेंडू तो या षटकामध्ये आतापर्यंत हाताळतोय. नाममात्र एक धाव खर्च करतोय, मात्र सलामीवीर अजूनही आऊट ठोकून मैदानावरती हुकलेला दिसतोय तो विकास शिरसाट. यावेळी स्ट्राईकला, यावेळी फटका सजविलाय डीप मिड विकेट वरती. गगनचुंबी गगनभूत असा फटका सजविलाय. प्राथमिकता झेल हा टिपायचा की चेंडू चौकारापासून परावर्तित होण्यापासून रोखायचा. या द्विधा अशा विवंचनेत फलंदाज जखडबंद, त्याहीपेक्षा नैसर्गिक अडथळ्याला पाय स्पर्श करतोय डीप मिड विकेटच्या खेळाडूचा आणि तोल जातोय क्षेत्ररक्षकाचा. जसा स्वतःला सावरतोय तोपर्यंत झेल टिपण्याची संधी ही वाया जाते, संधी दबडली जाते. दुहेरी धाव घेण्याची मुभा ही विकासला मिळते व ती संधी वाया न जाऊ देता 2 धावा या निघतायत. त्या 2 धावेने सांघिक धाव फलक 23. यावेळी स्लोवर वन, त्याच्यावरती आक्रमक असा फटका, 2 खेळाडूंची अभेद भिंतभेद चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप होतोय तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. आगामी काळात यायला हवे होते ते फटके थोडेसे विलंबाने येत आहेत ते फलंदाजी करणाऱ्या जय भीम शिरवल क्रिकेट संघाकडे साठी, कारण आघाडीचे 3 षटकं ही किफायतशीर राहिले आहेत भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघासाठी. मात्र या षटकामध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं मूलतंत्र व त्याच परिसूत्राचा वापर सलामीवीर विकास शिरसाट करतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्याला कोणतीही दयामाया न दर्शवता जी 2 खेळाडूंची अभेद भिंत त्याला भेदलाय फलंदाजाने. चौकाराची लयलूट आणि त्या चौकाराने सांघिक धाव फलक हा 27. यावेळी अंतरिम चेंडू, त्याच्यावरती विद अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका हा फसलाय. दुसरी धाव घेताना शेवटच्या चेंडूवरती पुरता संकटात विकास सापडतोय. तिसरा गडी गारद होतोय व 3 गडी बाद सांघिक धाव फलक केवळ 28 धावा धाव फलकावर. याचाच अर्थ काय तर डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल ती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघासाठी. मात्र कंबर कसून गोलंदाजी करावी लागेल ती जय भीम शिरवल क्रिकेट संघाला, कारण निश्चांक धावा या आपल्याला रोखायच्या आहेत. 24 चेंडूत 29 धावांचा सहजासहजी पाठलाग केला जातोय की 24 चेंडूत 29 धावांचं संरक्षण केलं जात आहे. विजयाची मुहूर्तमाळ नेमकी कोणत्या संघाच्या गळ्यात रोवली जात आहे व पराभवाचा आश्चर्यकारक धक्का कोणत्या संघाला पचवावा लागतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित समालोचक, अर्थातच आमचे जवळचे मित्रवर्य निवेदक या ठिकाणी संदेश तांबे सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय व काही क्षणांच्या क्षणिक अशा विश्रांतीसाठी मी मराठी समालोचक सागर कदम काही काळ काही वेळ आपली रजा घेतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल अर्थातच या ठिकाणी संदेश तांबे सरांचा.
हॅलो 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 फिल्डिंग लावू सांगा तोपर्यंत. पुढची टॉस कोण नाव सांग मला. बुवा कोण? संगीत विशारद. संगीत विचार कोण होतं? संगीत विशारद नाव. सागर राठोड. सागर बॉलरचं एक बॉक्स आहे तेव्हा. ज्या मातेनं स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ, नवीन नवीन बॉल. ज्या वारसदारानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न आपल्या खांद्यावरती लिलया पेललं ते राजा शंभू छत्रपती यांच्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा करत बालचंद्र क्रिकेट संघ शिरवल आयोजित SPL शिरवल प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट महासंग्रामात मी संदेश तांबे तमाम क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं कॉम्बॉक्स मध्ये मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सामना सुरू आहे दोन संघाच्या दरम्यान. बालचंद्र शिरवल विपक्ष जयभीम शिरवल या दोन संघाच्या दरम्यान. यानंतर होणारा सामना सनराईज हळवल विपक्ष RY फायटर्स बोर्डवे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉस साठी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. टॉस का बॉस मध्ये आपण यायचंय. सनराईज हळवल विपक्ष RY फायटर्स बोर्डवे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉस साठी आपण हजर राहायचंय. यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जातोय. सनराईज हळवल कर्णधार या ठिकाणी यायचंय. सनराईज हळवल विपक्ष RY फायटर्स बोर्डवे. किती झालं टोटल? किती केलं? बालचंद्र शिरवल विपक्ष जयभीम स्पोर्ट्स शिरवल या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक चालू होती. नाणेफेक जिंकत प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघानं. प्रथम फलंदाजी करताना 28 धावांपर्यंत मजल मारल्या जयभीम शिरवल संघानं, आणि आवश्यकता असेल भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाला हा सामना जिंकण्याकरता 29 धावांची. काय टॉस नाही आली. बॉलर कोण? बॉलर कोण? बॉलर कोण? नेटच नाही म्हणतो. बॉलर कोण? नेट नाही म्हणता. गोलंदाजी मार्गवर संकेत आणि संतोष साळुंखे, आणि वैयक्तिक सलामीची सोडी या ठिकाणी संघाच्या वतीनं. रजत आणि कोण? स्ट्रायकिंग इनला रजत तयार. अवठाईचा देखणा फटका. पॉईंटच्या दृष्टीने चेंडू सातवा. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरी धाव देखील घेतली जाते. 2 धावांनी रजत स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या होते 2 धावा. 29 धावांचं आव्हान आहे. 29 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती रजतच्या बॅटमधनं 2 धावा निघतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला मिस्टर विवेक परब. आखुटप्याचा चेंडू होता. प्लास केला चेंडू सातव्या स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल करतोय. मात्र एकच धाव डी मध्ये चेंडू जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या बदलेल. धावसंख्या 3 धावा बेनागड्याच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना सनराईज हळबल विपक्ष RY फायटर्स बोर्डवे. विनंती असेल सनराईज हळबल कर्णधार या ठिकाणी यायचंय. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग 2026 क्रिकेट महासंग्राम, आणि या महासंग्रामध्ये अनेक मातब्बर संघ आपली वर्णी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं लावतात. संतोष जाऊन बॉलिंग मार्क. हा चेंडू ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय गलीच्या दिशेने. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने 29 धावांचा पाठलाग करताना 4 धावा धावफलकावरती लागतात. त्या दुसऱ्या इनिंग मध्ये बालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाच्या 29 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्याकरता.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा स्लोअर वन पद्धतीचा मारा संतोष यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुरता बीट होतोय रजत कदम या चेंडूवरती. आणि हेच गोलंदाजीतलं मिश्रण या सामन्यामध्ये करावं लागेल. जर या सामन्यामध्ये मजबूत पकड करायची असेल तर अशा पद्धतीची गोलंदाजी गरजेची आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय डी झोन मध्ये गोषण क्षेत्रात. एकच ना? एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या किती झाले? 5 धावा धावफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यात. सनराईज हर्बल विपक्ष आरवाय फायटर्स, आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धाव्याने संघाची धावसंख्या होते 6 धावा. दरम्यान षटक संपतंय, पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 6 धावा. 29 धावांचा पाठलाग करताना बालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाची. विनंती असेल सनराईज हर्बल विपक्ष आरवाय फायटर्स बोर्डवे दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी लगेचच उपस्थित राहायचा. हा शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी, अन्यथा आपला सामना हा 3 षटकांचा खेळवला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. सनराईज हर्बल विपक्ष आरवाय फायटर्स बोर्डवे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय कृष्ण चव्हाण, ॲडव्होकेट कृष्णा चव्हाण आणि त्यांचे बंधुराज अर्थातच ज्येष्ठ बंधू संदीप चव्हाण यांच्या सुसज्ज आयोजन नियोजनामध्ये संपन्न होणारी ही क्रिकेट स्पर्धा. मित्रांनो, यंदाचं हे 4थं वर्ष आणि 4थं पर्व अतिशय दिमागदार अशा पद्धतीने आपल्याला या शिरवलच्या भूमीवरती पाहायला मिळते. SPL 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम आणि मी मगाशीच देखील उल्लेख केला, अनेक मातब्बर संघ आणि या संघामध्ये दाखल असलेले सर्व आयकॉन खेळाडू हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमधले मातब्बर अशी नावं या शिरवलच्या भूमीवरती एकत्र येतात, आमने सामने उभे टाकतात आणि त्यांचा बहारदार खेळ, नेत्रदीपक खेळ पाहण्याची सुसंधी आपल्याला या निमित्तानं लाभते. सर्व आयकॉन खेळाडूंचं शिरवल प्रीमियर लीगच्या निमित्तानं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सनराईज हर्बल विपक्ष आरवाय फायटर्स बोर्डवे. आरवाय फायटर्स कर्णधार उपस्थित आहे. सनराईज हर्बल हा शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी. एका 4 ओव्हर येणारा संघ समोर असतो 3 ओव्हर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू वेका शिरसाटचा लेग स्टिक वरती चेंडू होता, थोडासा पॅड वरती आदळतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होते 7 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तो रजत कदम आणि विवेक परब यांच्या बॅटमधनं थोडी समयोचित फलंदाजी या मैदानावरती साकारताना दोनही फलंदाज पाहायला मिळत आहेत. विकासापुढचा चेंडू सूर, एक फटका विवेकच्या बॅटमध्ये, मात्र थोडस चेंडू जातोय थेट हातात आणि पहिल्या विकेटचं होतंय पतन. मिस्टर विवेक परब बॅक टू द पॅव्हिलियन. फटका चांगला होता, मात्र फटका थेट गेला तो लॉंग ऑन सीमारेषेच्या फिल्डरच्या हातात आणि दरम्यान पहिला हादरा बसतोय तो बालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला विवेक परब यांच्या स्वरूपात डीजेच्या साथीनं. सनराईज हर्बल्सचे संघमालक आदरणीय ढेके, आपल्याला विनंती आहे कृपया आपला संघ दाखल करा. आपला कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी पाठवा. यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जातोय, त्यामुळे ढेके आपल्याला विनंती असेल आपण आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय संजयजी चव्हाण विधान सभा प्रमुख, मालखुर्द छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मुंबई, हे या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपली वर्णी लावतात, अर्थात उपस्थित राहतात. त्यांचं कॉम्बॉक्स मधनं मी संदेश तांबे मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा हादरा बसतोय. आल्या पावलीस माघारी परतोय बॅटर. नाव काय सांगू ना, ABC एक मग सांगितलेलं एक्स्ट्रा प्लेअर येऊन बसा, सांगणार नाही. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. वैयक्तिक बक्षीस
युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्वदूर पोहोचवतोय. अर्थातच सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट सिंधुदुर्ग ना ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या द्वारे आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. युट्यूबच्या माध्यमातून सलग दुसरा हादरा बसलाय तो भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 7 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावांचा पाठलाग करताना 7 धावा धावफलकावर अतिशय सुरेख गोलंदाज विकास शिरसाटची आपल्याला या षटकात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा विचार केला तर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती सफलता आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. त्यामुळे आतापर्यंत एक यशस्वी षटक. हा चेंडू हवेमध्ये उंचावतो. बघूया हॅट्रिकची संधी आणि यस हॅट्रिक होते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती देखील कॅच आउट झाला होता फलंदाज आणि या चौथ्या चेंडूवरती देखील सलग तिसरा हादरा आणि तो देखील कोण माघारी परत. फैजान खान बॅक टू द पॅव्हिलियन विथ DC. बॅटमध्ये गेल्या वर्षीचा क्रिकेटचा महासंग्राम जर आपण डोळ्यासमोर नेला तर त्यामध्ये फैजान खानचा तो उत्तुंग षटकार जो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता अर्थात त्या एका चेंडूवरती आवश्यकता होती 6 धावांची आणि तो खडखडीत षटकार त्यावेळेस फैजान खानच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता. आणि यंदाच्या वर्षी मात्र या मोसमात पहिलेच सामन्यात थोडासा निराश करतोय फैजान खान. बॅक टू द पॅव्हिलियन. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. आता मात्र रजत कदमला डाव सावरावा लागेल. आपल्या संघाला एका मजबूत स्थितीत आणावं लागेल जर या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल. बघूया काटेकी टक्कर मैदानी संघ या क्रिकेटच्या मैदानावरती निश्चितच तमाम क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळेल या दुसऱ्या सामन्यात शिरवल प्रीमियर लीगच्या. विकासची आतापर्यंत सफल गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरत नाही. या सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 3 सफलता या षटकामध्ये प्राप्त केल्यात. पहिल्या चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि 1च धाव या चेंडूमध्ये. डी मध्ये चेंडू जातोय. एका धावाने धावसंख्या बदलते. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती लागतात. 8 धावा झाल्यात. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 8 धावा दुसऱ्या षटकात धावफलकावरती लागतात भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या. जयभीम क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 28 धावांचा पल्ला गाठलाय. 28 धावांचा डोंगर रचलाय आणि या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत 3 मोहरे हे गारद झालेत भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाचे. त्यामुळे आता या नंतरच्या उर्वरित चेंडूवरती कमबॅक करेल का भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ की मग जयभीम स्पोर्ट्स संघ या सामन्यात आपली मजबूत पकड निर्माण करेल. बघूया काय होते. सुरेख गोलंदाजी सफल षटक म्हटलं तरी वावगं ठरत नाहीये. 2 धावा खर्च केल्यात या षटकात आणि 3 सफलता प्राप्त केल्यात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सफल गोलंदाज विकास शिरसाट एक ऑलराऊंडर कामगिरी या मैदानावरती साकारतोय आपल्या संघासाठी. अर्थात भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या विरोधात खेळताना जयभीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघामधून अतिशय सुरेख दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो विकास शिरसाट. हे पहिले होते ना त्यांना 4 ओव्हर खेळवायचे आणि त्यांना 3च ओव्हर खेळवायचे. 3च ओव्हर ह्यांच्या 3 ओव्हर आता येतले त्यांना. या 2 संघाच्या दरम्यान ही लढत असेल. आरवा फायटर्सचा कर्णधार उपस्थित आहे. सनराइज हळवल आपला संघ दाखल करायचा आहे प्लीज, कारण यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जातोय. 2 षटकांचा खेळ मागे पडलाय आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 29 धावांचा पाठलाग करताना 8 धावा धावफलकावरती लागल्यात. याचाच अर्थ काय तर 12 चेंडू शिल्लक राहिल्यात आणि 12 चेंडू मध्ये रोहन आवश्यकता असेल 21 धावांची. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज म्हणजे आव्हान जसं जसा एक चेंडू मागे पडतोय तसं आव्हान अधिक कठीण होताना पाहायला मिळतंय. बघूया रजत कदम या सिच्युएशन मधून आपल्या संघाला बाहेर काढेल का हे पाहणं उत्सुकतेचं असेल, कारण अशा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलं रजतची बॅट जर तळपली तर मात्र त्याचा संघ काही करू शकतो. हे असे बरेचसे चढउतार आपण क्रिकेटमध्ये पाहिलेत, अनुभवल्यात.
पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. एक धाव तर मिळाल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रजतचा स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आणि बॅटर सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 29 धावांचा पाठलाग करताना 10 धावा धावफलकावरती लागतात. म्हणजेच काय तर 11 चेंडूचा खेळ बाकी आणि 11 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 19 धावांची. 11 चेंडू 19 धावांचा हा महाथरार. सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी रजतची खेळी संपुष्टात येते का? मात्र पंचांचा येतोय थर्ड अंपायर कडे इशारा. 9 साठी अर्थात 9 चेंडू आहे की नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी थर्ड अंपायर धुरी आपल्याशी सोडले जातात. थर्ड अंपायर दीपकजी धुरी यांच्या मार्फत हा डिसिजन कळवला जाईल आणि बॅटर आउट. सफलता प्राप्त करून दिली तिसऱ्या षटकामध्ये आणि ते देखील कोणाच्या स्वरूपात. तर रजत कदम बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र या सामन्यामध्ये मजबूत पकड करताना पाहायला मिळतोय तो जय भीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ. कारण रजतची खेळी संपुष्टात येणं म्हणजे आपल्या विजयाच्या दिशेने आपली वाटचाल करणं असं म्हटलं तरी वावगं ठरत नाहीये. बघूया डीजेच्या साथीनं रजत कदम बॅक टू द पॅव्हिलियन. मिळणार नाहीये. आपण आपला रिव्ह्यू गमावलाय. येस ओके येस अंपायरने घेतलं होतं. ठीक आहे. यानंतर शेवटचे 10 चेंडू शिल्लक राहिले आहेत रोहन आणि 10 चेंडू मध्ये आवश्यकता 19 धावांची. दहा चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने बॅटर तयार. हो फुलटॉस चेंडू आहे. बघूया अंपायरचा काय डिसिजन येतोय. 9 चेंडूचा येतोय इशारा. म्हणजेच यानंतरचा चेंडू अर्थात बोनस फ्री हिटची संधी आहे, सुसंधी आहे आणि ही सुसंधी कन्वर्ट करावी लागेल 6 किंवा 4 धावांसाठी. तरच आपल्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकेल तो बॅटर. पाहूया काय होतं या चेंडूवरती. जर 6 धावा किंवा 4 धावा जर मिळाल्या बालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आहे. मात्र बघूया हा चेंडू जर निर्धाव गेला तर मात्र पुन्हा एकदा डोकेदुखी ही कायम राहील. सामना सुरू आहे भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल विपक्ष जयभीम स्पोर्ट्स शिरवल या 2 संघाच्या दरम्यान. प्रथम फलंदाजी करताना जयभीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ 28 धावांपर्यंत मजल मारतोय आणि आवश्यकता असेल भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला 29 धावांची. आता मात्र हा चेंडू आलाय 9, त्यामुळे नेक्स्ट चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तटून काढण्याचा प्रयत्न. एकच धाव या चेंडूवरती मिळते. खास काही या फ्री हिटच्या चेंडूवरती करता आलं नाहीये. एकच धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती लागते. अजूनही 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ असेल बाकी. 9 चेंडू 16 धावांची गरज. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर मिळाल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होईल का सफल? येस होतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती लागते. याचाच अर्थ काय तर अजूनही हा सामना जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 14 धावांची गरज. सामना समसमान. सामना एक लेवल. अर्थातच दोनही संघांना विजयाची तेवढीच संधी आहे. पाहूया कोणता संघ विजयी होतोय. दोनही शिरवलचे संघ आमने सामने उभे टाकतात या क्रिकेटच्या मैदानावरती. कोणता संघ विजयी होईल आणि कोणत्या संघाला पराभव पत्करावा लागेल. सूर्य चेंडू मात्र चेंडू जातोय. बघूया फिल्डर त्या ठिकाणी तैनात आणि फिल्डरच्या हाती चेंडू बेसावतोय. याचाच अर्थ काय तर 4था हादरा बसतोय तो बालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला 5वा हादरा बसतोय डीजेच्या साथीनं. काय घडायचे
7 चेंडू शिल्लक राहिल्यात आणि 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने कृष्णा तो कृष्णा ना तो सागर कृष्णा ना कृष्णा चव्हाण संघमालक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय कृष्णा चव्हाण बॅटर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 14 धावांची गरज. आखुटप्याचा चेंडू होता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सुरेख झेल टिपतोय. वॉड कॅच. सलग 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्यात बॉलरनं. कृष्णा चव्हाण यांची खेळी आल्या समाप्त झाली आहे. याचाच अर्थ काय तर शेवटचं 1 षटक बाकी आहे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. काही उलटफेर होईल का या 6 चेंडू मध्ये की मग जय भीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ जसा की सुरुवातीपासूनच या सामन्यावरती पकड केली आहे तर आपल्या या सामन्याच्या पकडीचं विजयामध्ये रूपांतर होईल का जय भीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या वतीनं हे सांगणारे शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची असेल आवश्यकता. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. जरा पेश केला रुपेशने पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती सफलता. येस या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं बोरडवे गावचे सुपुत्र आदरणीय सुप्रसिद्ध बुवा तथा संगीत विशारद सागरची राठवड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं कॉम्बॉक्स मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. या विचार मंचावरती मनस्वी हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाईल. बुवा संगीत विशारद आदरणीय सागर राठवड सर आपल्याला विनंती असेल या ठिकाणी यायचंय आणि अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय आणि पहिल्या चेंडूवरती बरोबर ना रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. अर्थात आतापर्यंत जर पाहिलं तर भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाचे तब्बल 7 गडी गारद झालेत. आतापर्यंत वरचष्मा दाखवलेल्या संपूर्ण सामन्यावरती तो जय भीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघानं राहिले शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 14 धावांची असेल आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने प्रथमेश तयार आणि प्रथमेश मध्ये देखील दमखम आहे की या 5 चेंडू मध्ये 14 धावा तो करू शकतोय. पहिला चेंडू सुरेख टोलवलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेटला फील्ड केला जातोय. विकास शिरसाटच्या वतीनं 1च धाव या चेंडूवरती मिळेल. राहिल्या शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये बनवायच्या 13 धावा. 4 चेंडू 13 धावांची गरज. मॅच इज ऑन. जर एखादा मोठा फटका लागला तर मात्र या सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय बघूयात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, स्लोरवन पद्धतीचा चेंडू. कोणताही प्रयत्न नसेल, अर्थातच बॅटरला कोणतीही संधी नसेल या चेंडूवरती प्रहार करण्याची. राहिल्या शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ऑफस्टिक वरनं बाहेर जातोय. पूर्णतः बीट होतोय फलंदाज आणि पुन्हा एकदा मोहरा होतोय गारद. 8वा हादरा बसतोय शिरवल क्रिकेट संघाला, अर्थात भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला डीजेच्या साथीनं. राहिले शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 14 धावांची असेल आवश्यकता. म्हणजे सामना 13 धावांची आवश्यकता. म्हणजे सामना जवळपास जय भीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या बाजूनं झुकतोय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा रूल आहे, नियम आहे आणि त्यामुळे 2 चेंडू मध्ये 13 धावा या आपल्याला बनवाव्यास लागतील. ऐकूयात डीजेचं एक सुमधुर संगीत. थँक्यू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिल्यात. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा रूल आहे, त्यामुळे 2 चेंडू आणि 13 धावा या आपल्याला कराव्याच लागतील. म्हणजे एखादा नो किंवा वाईड चेंडू आता वाचवू शकेल या सामन्यात भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. राहिले शेवटचे 2 चेंडू. बघूया काय होतंय. फुलटॉस चेंडू
स्क्वेअरच्या दिशेने ढवळवलाय आणि दरम्यान चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने 4 धावा साठी, अर्थात उशिरा आलाय पण थेट आलाय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि आवश्यकता असेल अजूनही 9 धावांची, म्हणजे या सामन्यावरती जवळपास आपली पकड मजबूत केली आहे ती जय भीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघानं. यानंतर होणारा सामना सनराईज हळबल विपक्ष आरवाय फायटर्स बोर्डवे आणि सनराईज हळबलचे संघमालक आदरणीय DK यांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. कॉमेंट बॉक्स मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल केल्याबद्दल भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या वतीनं SPL 2026 निमित्तानं आपले मनस्वी हार्दिक आभार. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडूची औपचारिकता शिल्लक आणि या सामन्याच्या विषयावरती शिक्कामोर्तब करेल तो जय भीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ या दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी विजय संपादन करतोय, मात देतोय भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. अतिशय बहारदार फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या तीनही क्षेत्रात तुल्यबळ कामगिरी या ठिकाणी करताना जय भीम स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ मात देतोय तो भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. यानंतर होणारा सामना सनराईज हळबल विपक्ष आरवाय फायटर्स बोर्डवे, नाणेफेक केली जाते मान्यवरांच्या शुभ असते आणि त्यानंतर लगेचच या सामन्याला होईल सुरुवात. चाली आहे कोण जिंकलं